बघा, 70 वर्षाच्या म्हातारीची जी स्टोरी मी तुम्हाला खरं सांगणार आहे. आणि तुम्ही म्हणताल आता ही स्टोरी खोटी आहे, असं काही नाही. मी पॉडकास्ट बघितला होता एका नाही का डॉक्टरनीचा. आणि तिची जी मेड होती ती 70 इयर्स ओल्ड होती आणि ती तिला आईप्रमाणे मानत होती. आणि ती महिला तिच्या घरातले नाही का सर्व काम वगैरे करायची. सर्व घरातली कामं वगैरे करायची आणि नाही का स्वयंपाक वगैरे. आणि ती जी डॉक्टरीन होती, तर ती तिला म्हणजे तिच्या आईसारखी मानायची. आता 70 वर्षाची एवढी म्हातारी आहे, त्याच्यामुळं असं कोणाला वाटत नव्हतं की ती म्हातारी घाण वागत असेल वगैरे. 70 तिचं एज चालू आहे. या 70 वर्षाच्या म्हातारीचे कारनामे आहे का? मग यार ती दया करायची, गरीब आहे म्हणून तिला कामाला वगैरे ठेवलं होतं आणि अशी ती बऱ्याच ठिकाणी कामं करायची, कुकिंग्स वगैरे, स्वयंपाक वगैरे. 70 वर्षाची म्हातारी. आणि 70 वर्षाची म्हातारी कामं तर करतच होती. पण झालं काय, जी ही म्हातारी होती, ती ह्या डॉक्टरकडे कामाला होती आणि अचानकच खूपच आजारी पडू लागली यार. आणि खूपच आजारी पडू लागली. तर मग नाही का आजारी पडायला लागल्यानंतर सतत आजारी पडायची. आणि मग त्या डॉक्टरांनी खूप तिच्यावर गोळ्या दिल्या, औषधं दिले, तर तिला काहीच परिणाम होत नव्हता. मग नेमकं काय झालंय तेच कळत नव्हतं तिला. मग तरी पण डॉक्टरांनी आता सगळे ट्रीटमेंट केली, पण डॉक्टरांचा जरा संशय म्हणजे आता एवढी वयोवृद्ध महिला आहे, त्याच्यामुळं असं कोणाला वाटत नव्हतं की तिला नाही का दुसरा काहीतरी आजार वगैरे असेल. तर ही महिला होती ती म्हणजे नाही का ती 70 वर्षाची म्हातारी बघा. तिच्या अवघड जागेला इन्फेक्शन झालते, इन्फेक्शन अवघड जागेला. तुम्ही म्हणसाल आता कशाने झालते इन्फेक्शन? ही जी 70 वर्षाची म्हातारी होती ती सेक्स्युअल ऍक्टिव्ह होती. ओके. एवढ्या एज मध्ये ती धंदा करत होती, धंदा. आणि म्हणजे तिनं ती सांगितलं नव्हतं. आता तिथं कशाला कोण चेक करते तिचं जाऊन खाली. पण तिनं मग काहीच उपाय त्या डॉक्टरांना मग तिनं सांगितलं. म्हणजे नाही का असं असं तिला तिथं जरा काहीतरी इन्फेक्शन असं खाजवतंय वगैरे आतमध्ये आणि झालंय असं 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 काहीतरी. मग डॉक्टरांनी बघितलं तर ती सेक्शुअल ऍक्टिव्हिटी निघाली तिची. 70 वर्षाची म्हातारीला मग त्या डॉक्टरने आता ते आईचं घरच्यासारख्या होत्या, आई तिला मानत होते, तिला विचारलं की कसं काय मावशी, तुमचं आता 70 वर्ष आहे, तुम्ही असं तर तुम्हाला वाटत नाही की तुम्ही असं करू शकताय, कसं काय मग कुणाबरोबर काय करताय? तर त्या म्हातारडीचं बघा म्हणजे सांगणं किती शॉकिंग होतं. ही म्हातारी काय म्हटली माहितीये का? ही 70 वर्षाची म्हातारी असून दिवसभर अशी कामं करायची, तिला तो पैसा पुरत नव्हता यार. आणि ती रात्री जाऊन त्या रोडला उभारून म्हणजे ते असतात आता जिथं बायका उभारतात ना त्या तिथं जाऊन ती उभा राहायची म्हातारी 70 वर्षाची. तिला सुद्धा गिऱ्हाईक भेटायचं यार. हा. तरी आता एवढ्या 70 वर्षाच्या बाईबरोबर कोण करणार असं डॉक्टरांना वाटलं. पण ती डॉक्टरांना म्हणली यार असं काही नाही. वय असलं म्हणून काय झालं. आणि सगळे तिच्याकडे लोक यायचे मग पेताडे खेताडे पोरं आय टी इंजिनियर, नाही का यंग पोरं. आणि ही म्हातारी बरोबर करायची पोरं. म्हणजे ती 70 वर्षाची असून सुद्धा धंदा करत होती या त्या वयात. आणि कशासाठी? तर तिला पैसे पुरत नव्हते म्हणून ती रात्री रोज धंदा करायची. आणि त्याच्यावर थोडंफार त्याच्यानं पण तिचा म्हणजे खर्च पाणी खर्चायला पैसे भेटायचे तिला. आणि आणि ती पण धंदा करत होती म्हातारी. आणि तिला करून करून दिसत तिला खाली ही झालं इन्फेक्शन झालं. आणि मग म्हातारीला म्हणजे म्हातारी म्हटली, तिची मुलाखत घेतली होती ना म्हातारीची. म्हातारी काय म्हटली असं, धंद्या पाण्यामध्ये काय नसतं म्हणली. म्हातारं कोतारं उलट म्हाताऱ्या बायांकडे तिच्याकडे यंग पोरं येत होती. म्हातारी संग करायची मग मजा. आ जाता काय तुम्ही पण कुठल्या तर म्हातारीकडे आता? अरे यार ही थिरडी 70व्या वर्षी धंदा करण्यापेक्षा म्हातारडीनं मंदिरापाशी जाऊन एक कटोरी घेऊन बसली असती तरी लोकांनी पैसे टाकले असते. यार काय ह्या म्हातारीला आग होती म्हणायचं मग का नाही? 70व्या वर्षी
बसाव की भजन कीर्तन करावं. तिला कशाला पाहिजे होतं धंदा करायला. घे आता खात चांगली मिठू खालची.